सुरू आहे, पाहुयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 16 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती। अपेक्षित प्रतिसादाअभावी राष्ट्रवादीची कोंडी, 16 जागा तरी सोयीच्या असाव्यात, राष्ट्रवादीची भूमिका। शरद पवारांना आमच्या आघाडीमध्ये यायचं असेल तर अडचण नाही, वडेट्टीवार यांचं वक्तव्य। काँग्रेस वंचित शरद पवार एकत्र येत असतील तर अडचण नाही, निर्णय घेण्याचा अधिकार प्रदेशाध्यक्ष सपकाळांकडे, वडेट्टीवारांची माहिती। वंचित आणि काँग्रेसची राज्यभरातील अधिकृत युतीची घोषणा आज होणार। 12 वाजता टिळक भवनामध्ये पत्रकार परिषद। काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे डॉक्टर धैर्यवर्धन पुनकर माहिती देणार। वंचितसोबतची काँग्रेसची चर्चा अंतिम टप्प्यात। वंचित आणि काँग्रेसची आघाडी झाल्यास मुंबईचा महापौर आमचाच असेल, विजय वडेट्टीवार यांचा विश्वास। काँग्रेसला ज्या जागा हव्यात त्या जागा देण्यासाठी आमचं एकमत होतं। राज ठाकरे आहेत म्हणून आम्ही नाही, ही भूमिका योग्य नाही। संजय राऊतांची काँग्रेसवर टीका। काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीचं स्वागत करू, संजय राऊतांचं वक्तव्य। शिवसेना भवनामध्ये आज उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांची आज शिवसेना भवनामध्ये बैठक, थोड्याच वेळामध्ये बैठक। पुण्यामध्ये महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब, तिन्ही प्रमुख पक्ष 50-50 जागा लढवणार। उर्वरित 15 जागा समविचारी मित्रपक्षांना देण्यावर आघाडीचं एकमत, सूत्रांची माहिती। पुणे महापालिकेसाठी मवियानं वंचितला दिलेला 15 जागांचा प्रस्ताव वंचितनं नाकारला। भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये इतर सर्व पक्ष एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू। धंगेकरांचा मुलगा प्रणव धंगेकर अपक्ष निवडणूक लढणार। प्रभाग क्रमांक 24 भाजपकडे राहणार असल्यामुळे अपक्ष लढणार। भाजपकडून शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची कोंडी। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुणे महापालिकेमध्ये जिंकून येणार नाहीत असे प्रभाग शिंदेंच्या शिवसेनेला भाजपकडून देण्यात येत आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची टीका। लाचार होऊन शिवसैनिक निवडणूक लढणार नाहीत, धंगेकरांचं वक्तव्य। अशोक चव्हाणांना हिरवी भाजप करायची आहे, प्रताप चिखलीकरांची टीका। तर एमआयएमचा आणि आमचा काळीचाही संबंध नाही, प्रताप चिखलीकरांच्या टीकेला अशोक चव्हाणांचं उत्तर। अंधभक्तांनी हा देश अंधकारामध्ये ढकलला। भाजपनं पहलगाम हल्ल्याचं धार्मिक राजकारण केलं। सामनाच्या रोखठोकमधून भाजपवर निशाणा। मुंबई उच्च न्यायालयानं राज ठाकरे यांना न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश दिले। सुनील शुक्लांनी दाखल केलेल्या याचिकेवर 16 तारखेला सुनावणी होणार। बंडू आंदेकरच्या उमेदवारी अर्जामध्ये त्रुटी असल्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही। बंडू आंदेकर, त्याची भावजाई आणि सून या तिघांनी पोलीस बंदोबस्तामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला होता। पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत 25 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल, तर 1206 जणांनी अर्ज घेतले विकत। प्रमुख राजकीय पक्षांनी अद्यापही उमेदवारी यादी जाहीर केलेली नाही। उल्हासनगरमध्ये महायुतीबाबत प्रश्नचिन्ह, दोस्ती गठबंधनाच्या जागा वाटपासंदर्भातील पहिली बैठक पार पडली। शिवसेना टीम ओमी कलानी, साई पक्षाचे पदाधिकारी उपस्थित। नागपूरमध्ये राजकीय पक्षांच्या वेटिंगमुळे उमेदवार अर्ज दाखल करणं थांबलं। महापालिकेमध्ये 4 दिवसामध्ये केवळ 21 अर्ज दाखल। सोमवार आणि मंगळवार 2च दिवस असल्यानं उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची तारांबळ उडणार। आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषद वगळता इतर ठिकाणी निवडणुका, 125 पंचायत समित्यांचाही बिगुल वाजणार। मंगळवारच्या नंतर राज्य निवडणूक आयोगाकडून घोषणा केली जाणार।